काढतोय रांगोळी काल सारखंच. मी तेच माझ्या डोक्यात बसलंय ना की त्याची डिझाईन मला जमली आहे, तर तेच काढायलोय मी. दुसरं काय कोणतं ट्राय करना. त्यात रंग भरतोय आता. हे बघा इथं पूजाचं चालू आहे काम. तिचं काय तर काय करायली की पोरांना कपडे वगैरे. माझं कसं आहे माहिती आहे का, मला कधी सवय नाही ना, फर्स्ट टाइम काढतोय त्यामुळं जरासं होतोय घोळ, पण ट्राय करावं लागतं. आईच्या पोटात पण शिकून येतंय काय, म्हणून मी ट्राय करतोय. यामध्ये रंग पण भरतोय मी, कारण जरा कलरफुल दिसलं पाहिजे ना. हे कुठं ठेवत्यात बरं दिवसभर, कुठं राहील का नाही मला पण माहीत नाही, पण करतोय मी. त्यात कलर भरतोय वेगवेगळे. जास्त मला लाल कलर आवडतोय, त्यामुळे मी लालचा जास्त वापर करतोय. इकडं बघा, तुमच्या वहिनीला तर नादच नाही रांगोळीचा, मी तर करतोय. दादांना मी फोन केलता आपल्या कल्याणच्या, तर त्यांनी म्हणले छान काढायलास. छान म्हणलं की आनंद झाला मला. काल पण मला कमेंट आल्या की तू हातानं काढतोय ते छान आहे. छान आहे म्हणलं की मग मी चढलो झाडावर आणि आज अजून ट्राय करायलो. आपलं कौतुक केलं की आपल्याला चांगलंच वाटतंय ना. मग कालच्या व्हिडिओत माझा कौतुक झाला. रात्री पण खूप मस्त असा केलता आम्ही. एवढं सारून घेतलेलं आम्ही त्या दिवशी. कोणता कलर वापरलाय आता मी, आता हा वापरतो इकडून. बक्कनच पडलं बाबा. नसल्यापेक्षा असलेलं बरं, बरोबर की नाही. पिवळा वापरतो आता इथं. कुणाला तू काढ मी काढ, अरे देवा कलर जवळच कलर आला. शिट. छान दिसायली ना, खरं सांग. मला लाल कलर जास्त आवडतो, म्हणून मी लालचाच वापर जास्त करतोय. आता कोणता कलर वापरू? हा इथं वापरतो. कोणताही कुठेही ऍडजस्ट करायला तुम्ही मग चाल काय करायला येड्यागत. मी कोणताही रंग कुठेही वापरतो. इथं कोणता वापरू? आम्हाला कधी असं आवडच नव्हती, आता कुठं तर आवड निर्माण झाली. त्यात म्हणजे काल माझं व्हिडिओत कौतुक झालं ना, त्यामुळं करू वाटतंय. एकच राहिला एवढा, आता डबल गेला रंग. जाऊ द्या, डबल जाऊ ना टिबल जाऊ, रंग फुल दिसला की बस. आता उद्या वेगळं ट्राय करेन. टनटडान झाली डन. छान वाटते काय. कौतुक करा म्हणजे अजून उद्या काढल मी. छान आहे म्हणून. आता इथं मध्ये आतमध्ये कोणते तर असे डॉट देतो कोणत्या तर रंगाचे, म्हणजे जरा चांगलं दिसावं म्हणून. लक्ष्मीचे पावलं कसं काढतात माझ्या लक्षातच नाही ना. आली रांगोळी, झाली डन. आपले वाकडे तिकडे पण झाले. इकडं बघा, तुम्हाला दाखवतोय. हाय शपथ. साडी
असं साडीतच राहावं बाई माणसानं सणासुदीचं तरी. असं तर 12 महिने गाऊन हायच. काय खायली ती? काय खायली? काळा शिरा कसा तसा? त्रिशा हाय कर की ग. हॅपी दिवाळी. दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. म्हण बर. म्हणता येतंय काय? लाईट बंद कर आता. हॅपी दिवाळी. हे आर्यन तर काय फोनवर फोनच करतोय. आर्यन गेलाय दूध घेऊन, तिथं गेलाय ना आला नसेल तो माणूस फोनवर फोन. खरं सांग बरं रांगोळी कशी दिसते? तुला येतंय? आता उद्या वेगळं ट्राय करेन मी. कल्याणच्या दादांना म्हणलं मी, दादा कशी रांगोळी आहे म्हणतात. छान आहे, छान छान म्हणलं. आनंद झाला मला. छान म्हणलं की आनंद होतो. आता मला हे पण लक्ष्मीची पावलं कशी ग बा हातानं काढते बघ ना, तुला जमतंय नाही तर मला जमतंय. बघावं लागेल मग. व्हिडिओ बघेल युट्यूबवर एखादा. तू आपले आई त्रिशाचे पाय ठेवायचे नंतर करायचं. जमतंय तसं. काढ बरं. मला पहिल्यांदा डोकं कटिंग करायची. अरे नुसता फोनवर फोन. त्रिशाची कटिंग करायची. अरे कुठं कटिंगला केस? तिचे केस वाढवायचे तर नको. नक्की जो म्हणजे केसाना मान बारीक होते काय? काय तरच तुझे प्रश्न, काय तरच तुझे डाऊट. साडी घालणार नाही का त्रिशा तू? हाडे हाड. रांगोळीवर पाय द्यायला लागला. आज करंजी बनवून काही आर्यन मध्येच फोन करत होता सारखा, त्यामुळं व्हिडिओचा तुकडा झाला शेवटी. तर कशी वाटते रांगोळी? छान आहे ना? तुला 17 बाऱ्या फोन कट करतोय तर फोनवर करतो काय फोन. जाऊ द्या. तर कशी आली रांगोळी? मस्त आली का नाही? त्याचा जरा हे जमतो आपलं जमत नाही ना बॉर्डर. तो बरोबर रेषेत आला की मग आतमध्ये कलर भरले की छान दिसते. तरी पण आपली रंगीबेरंगी दिसायला लागली. बस तेवढंच बघून आनंद झाला. उद्या करेल दुसरंच ट्राय. चला बाय बाय.